महाराष्ट्रातील इयत्ता 11वी म्हणजेच FYJC प्रवेश प्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेली पहिली CAP राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाली असून आता विद्यार्थ्यांना आपले कॉलेज आणि शाखा तपासून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे। शालेय शिक्षण विभागाच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे महाराष्ट्रातील 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून आपल्याला कोणते महाविद्यालय आणि कोणती शाखा मिळाली आहे हे तपासावे। पहिल्या फेरीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीची मुदत 29 मे ते 3 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत देण्यात आली आहे। या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रोसीड फॉर ॲडमिशन हा पर्याय निवडून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी, फी भरणा आणि प्रवेश निश्चित पूर्ण करणे गरजेचे आहे। मात्र ज्यांना पहिल्या यादीत अपेक्षित कॉलेज किंवा शाखा मिळालेली नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। पुढील CAP राऊंड्समध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळू शकते। प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी 10वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत। काही विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका अद्याप मिळालेली नसल्याने संबंधित महाविद्यालयाच्या सूचनेनुसार हमीपत्राच्या आधारे पुढील प्रक्रिया होऊ शकते। नाशिक जिल्ह्यासह मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड परिसरातील विद्यार्थी आणि पालकांमध्येही या पहिल्या यादीबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे। विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे। विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। फक्त अधिकृत संकेतस्थळ, संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षण विभागाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा। तर विद्यार्थ्यांनो, पहिल्या यादीत नाव आले असेल तर वेळ न दवडता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा आणि नाव नसेल तर पुढील फेरीची वाट पहा आणि अधिकृत अपडेट्स नियमित तपासा। अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेट्ससाठी जनश्रद्धा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।